नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि ज्या गृहिणी तलाठी परीक्षेचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवलेला आहे. सर्वप्रथम तलाठी प्रश्नपत्रिका त्याचं स्वरूप आपल्याला बघायचे. तर प्रश्न त्यामध्ये 100 येतात 200 मार्काला, म्हणजेच एक प्रश्न 2 मार्काला येतो. यामध्ये बघा आपल्याला 4 घटक 25-25 प्रश्न असे त्या 4 घटकांमधून आपल्याला 100 प्रश्न त्या ठिकाणी येतात. त्यातला पहिला घटक आहे मराठी व्याकरण, दुसरा घटक आहे इंग्रजी व्याकरण, तिसरा घटक आहे मॅथ आणि रिझनिंग आणि चौथा घटक आहे जीएस जीके आणि चालू घडामोडी. मग आता यांचा अभ्यासाचं नियोजन आपण कशा प्रकारे करायचं तर ते आपल्याला इथं बघायचे. तर बघा पहाटेच्या वेळी सकाळी तुम्ही 5 ते 7 या वेळेत तुम्ही 2 तासामध्ये जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला मराठी व्याकरण किंवा इंग्रजी व्याकरण तिथे तुमचं कव्हर होऊ शकतं. त्याचं कारण असं आहे की सकाळच्या वेळेत वातावरणही शांत असतं, मेंदू हा जास्त ॲक्टिवेट असतो, त्यामुळे ते महत्त्वाचं ठरेल. दुपारच्या वेळेस पुन्हा तुम्हाला 2 ते 3 तास काढायचेत. दुपारच्या वेळेत तुम्ही मॅथ सोडवा, रिझनिंग सोडवा आणि सायंकाळच्या वेळेस पुन्हा तुम्हाला 1 ते 1.5 तास काढा, जेणेकरून तुम्ही दिवसभरात जे काही वाचलं आहे त्याचं तुम्हाला रिव्हिजन करता येईल रोजच्या रोज. जर तुम्हाला आठवड्याचं नियोजन करायचं असेल तर सोमवार ते शुक्रवार डेली बघा 5 ते 6 तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि शनिवारी तुम्हाला त्याचं रिव्हिजन करायचं. म्हणजे सोमवार ते शुक्रवार या दिवसामध्ये तुम्ही जे वाचलंय त्याचं रिव्हिजन करा शनिवारी, आणि रविवारी काय करा, तुम्ही एखादी प्रश्नपत्रिका सोडवा, जेणेकरून तुमचा त्याचा खूप सारा फायदा होणार आहे. त्याचबरोबर बघा गृहिणींनी काय केलं पाहिजे तर आपला सगळा संसार असेल, आपलं सगळे घरातले कामं उरकून डेली बघा 5 ते 6 तास आपल्याला त्या ठिकाणी वेळ काढायचाच आहे अभ्यासासाठी. जर तुम्हाला इंग्रजी अवघड जात असेल तर दररोज 5 शब्द पाठ करा. 5 शब्द होत नसेल तर 2च शब्द पाठ करा, पण दररोज 2 पाठ करा शब्द. त्याचबरोबर गणिताचे फॉर्म्युले पाठ करा. बुद्धिमत्तेचे तर्क, जे काय तर्काच्या आधारे जे काय टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स बाजूला काढा, त्याचा जास्तीत जास्त सराव करा, जेणेकरून तुमचा बघा लवकरात लवकर येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये तुमचा नक्कीच त्या ठिकाणी रिझल्ट येणार आहे. थँक्यू.